अग्निहोत्रादी अविद्या, दोन्ही पुरुषा विद्या अनुष्ठाना. रेकॉर्डिंग आता सुरू झाले असल्यामुळे एकदा श्लोक मंत्र पुन्हा म्हणतो. अन्य देवाहुर्विद्ययान्यदाहुर विद्यया इति शुश्रुमधीराणाम नस्तद्विचचक्षुके. अन्य देवाहुर्विद्यया अन्यदाहुर्विद्यया इति शुश्रुमधीराणाम नस्तद्विचचक्षुके. 10 नंबरचा मंत्र आहे ईशावास्य उपनिषदातला. देवता ज्ञानाने एक आणि कर्माने दुसरे फळ मिळते असं सांगितले आहे. असे आम्ही बुद्धिमंतांकडून ऐकले आहे आणि त्यांनीच आम्हाला समजवलेलं आहे. बुद्धिमंत न विचारता सांगत नसतात. बुद्धिमंत कोणाला म्हणतात? न विचारता जो बोलत नाही, म्हणजे विचारल्याशिवाय जो बोलत नाही. आणि न विचारता जो बोलतो त्याला काय म्हणतात? सांगण्याची गरज आहे का? आम्हाला सवय असते फुकट सल्ले. बुद्धिमंत फुकट सल्ले देत नाही. फुकट सल्ले फार असतात. आणि वायफळ सल्ले नावाची आणखीन एक काय आहे? मोदींनी आधी कोणतं काय म्हणतात त्याला, काय मांडावं संसदेत? काय चालू आहे? काय मला शब्द गेला. विधेयक. कोणतं विधेयक मोदींनी मांडावं इथे चर्चा केलेली. मोदी मांडणार आहे का? याला वायफळ सल्ला, याला वायफळ सल्ला असतो. आणि दुसरा सल्ला कोणता सांगितला होता? एक वायफळ म्हणजे 100% वाया जाणार, आणि एक न विचारता दिलेला, तो पण वाया जातो. आणि बुद्धिवंत विचारल्याशिवाय सांगत नाही. सबुद्धिमान मनुष्येषु सयुक्त हा कृत्स्न कर्मकृत. भगवंतांनी सांगितलंय. बुद्धिमान कोणाला म्हणायचं? जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य जो करतो त्याला बुद्धिमान म्हणतात. आम्ही कोणाला बुद्धिमान समजतो? सांगायची गरज आहे का? IAS, IPS इत्यादी इत्यादी, त्यांना आपण बुद्धिमान समजतो. हे बुद्धिमान आहेत का? तो माझा विषय नाही. पण भगवंत कोणाला बुद्धिमान म्हणतात हा माझा विषय. ज्यांनी जीवाचं ब्रह्माशी ऐक्य केलं त्याला भगवंत बुद्धिमान म्हणतात. म्हणजे भगवंताच्या दृष्टीने बुद्धिमंत संत. भगवंताच्या दृष्टीने बुद्धिमान कोण आहेत? संत बुद्धिमान आहेत. त्यांनी सांगून ठेवलेलं असतं आणि त्यांनी सांगितलेलं आम्ही आचरण करायचं असतं. केव्हा सांगतात ते? विचारल्यानंतर सांगतात. कसं सांगतात ते? आपल्याला जमेल असं सांग. त्यानंतर त्या गोष्टीचं आचरण करण्याची जबाबदारी कोणाची आहे? कोणाची आहे? मग आता बुद्धिमंतांनी सांगून ठेवलं आणि आम्ही काय केलं? कोरडं पाळलं. काय म्हणतात त्याला? कोरडं पाळलं म्हणजे काय? नुसतं नावापुरतं आचरण केलं. कसं होईल? माझं म्हणणं नाही समजलं. मला माहिती आहे कोणाला नाही. काहीतरी उदाहरण दिल्याशिवाय नुसतं आचरण, विचारशून्य आचरण कशाला म्हणतात हे कळणारच. म्हणून उदाहरण देणं भाग आहे. आता प्रत्येकाला लागू होईल असं उदाहरण द्यायचंय म्हणजे कसं असते? कठीण असतं. तरीही आपण ते लागू करून घ्यायचं. नागपंचमी सगळ्यांच्या घरी असते की नाही?
कोणाच्या घरी तवा असतो, कोणाच्या घरी कढई असते, कोणाच्या घरी काय 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 प्रकार. आता नागपंचमी आली की आमच्या घरी कसं असतं ह्याची चर्चा असते सगळ्यांच्या. पण सगळ्यांकडे जो जो काही प्रकार आहे चालत आले, त्या प्रकारामध्ये एक विशिष्ट प्रकारच्या रुचीची जी सवय झाली आहे आपल्या जिभेला, त्याला मुर्ता घातलेला. कळतंय माझं म्हणणं? प्रत्येक घराच्या काही एक खाण्याच्या ढबी असतात. हे पहा, महाराष्ट्रीयन माणसाची खाण्याची ढब वेगळी, उत्तर प्रदेशची माणसाची घर खाण्याची ढब वेगळी, दाक्षिणात्य माणसाची खाण्याची ढब वेगळी. मग प्रत्येक प्रदेशाच्या खाण्याच्या ढबी जशा वेगवेगळ्या आहेत, तशा प्रत्येक घराच्या खाण्याच्या टिपिकल पद्धती आहेत. आणि आपल्या घराची खाण्याची जी एक टिपिकल पद्धत आहे, त्या पद्धतीचा सराव झाल्यामुळे दुसरं खाणं समोर आलं, दुसरं प्रकारचं शिजवलेलं अन्न समोर आलं की कपाळावर काय येतात? आठ्या येतात. आणि कुठल्याही प्रकारचं अन्न सन्मानपूर्वक आणि प्रसन्नतेने खाता आलं पाहिजे. तो भगवंताचा प्रसाद आहे हे लक्षात ठेवून ग्रहण करता आला पाहिजे. हे वरिष्ठांनी आणि परंपरेने ठरवलेलं आहे. पण आम्ही हे विसरून गेलेलो आहे. काय करावं गड्या? आमच्या घरी किनी तवाच नसतो, आमच्या घरी किनी कढईच नसते, काय काय काय. त्याच्यातून शक्कल काढायची. काय शक्कल काढायची? आदल्या दिवशी भाजी चिरून ठेवा. शक्कल काढण्यासाठी परंपरेने ठरवून ठेवलाय का? आदल्या दिवशी चिरलेली चालते. आजीला विचारायचं. आता आजीला बिचारीला आता याच्यातून आवाज का नाही येत? हे बंद केलं तरी बंद कसे बंद होतं? आवाज येतोय जयश्री, बोलण्याचा आवाज येतो. मग आता आजीला विचारा म्हटल्यानंतर तिला सगळ्या घराचा विचार करावा लागतो आणि परंपरेला थोडस तडजोड करावी लागते. पण असं करणे हे अपेक्षित नाही. याच्यासाठी वेठबिगारीला कोणाला धरलं जातं? घरातल्या मोठ्या माणसाला. आणि तुम्हीच सांगा आम्ही काय करू? आम्हाला तर धकत नाही ना, आम्ही तर खाऊ शकत असं म्हटल्यानंतर त्याला पर्याय आहे का काही? नाही नाही, जे आपल्या घरी होतं ना ते नाही आवडत आम्हाला, दुसरं काहीतरी सांगा. आवड आणि नावड, नावाच्या गोष्टी मिटण्यासाठीच तर हे सगळं आहे. आणि तेवढ्याशी तडजोड करायला आम्ही तयार नाही. तिथे आम्ही परंपरेचं ऐकायला तयार नाही. मग आम्ही काय करतो? कोरडी कृती करतो, म्हणजे विचार शून्य कृती करतो. आज किनी किती खाल्लं तरी पोट भरल्यासारखंच वाटत नाही, कारण आमच्या घरी भात नसतो. झालं सुरू. अरे तरीही तुझ्या पोट भरण्याची आणि प्रसन्नतेची वाट तू शोधून काढायला पाहिजे. तरीही कॉम्प्रोमाइज न करता, तडजोड न करता. याच्यासाठी नागपंचमी. आणि सर्वत्र याचा विचार न करता, याला देहबुद्धी म्हणतात, खाण्यापिण्याचा विचार. अन्नमय कोशाचा काय आहे? प्राबल्य आहे. ह्या विचार गौण ठरवून, पुसट ठरवून काय करायला पाहिजे? सर्वत्र नागदेवतेचं चिंतन करायला पाहिजे. वासुदेव हा सर्वमिती स महात्मा. नुसता दुर्लभ नाही, सुदुर्लभ, अत्यंत दुर्लभ. दुर्लभ म्हणजे मिळायला कठीण, आणि त्याच्यातही सु म्हणजे महाकठीण. मग त्या तो महाकठीण महात्मा मी व्हावं असे वाटत असेल
तर मला काय करावं लागेल? इति शुश्रूम धीराणाम, मला वरिष्ठांनी आणि परंपरेने जे सांगितलं ते विचारपूर्वक आचरण करावं लागेल, नुसतं कृतीपूर्वक नाही. कळतंय? कळलं सगळ्यात? का बरं कळलं? कारण उद्या नागपंचमी नाही म्हणून. कठोपनिषदाने परंपरेचा अत्यंत मोठा भाग घेतला आहे, तो आपण कठोपनिषदाच्या वेळेला घेऊया. परंपरेला केनोपनिषदाने सुद्धा महत्व दिलं आहे, परंपरेला कठोपनिषदाने सुद्धा महत्व दिलं आहे, आणि परंपरेला ईशावास्योपनिषदाने सुद्धा महत्व दिलेलं आहे. आता हे सगळे मंत्र जर पाहिले तर ते ग्रंथ मी आणलेले नाही आणि मंत्र मला पाठ नाही, पण या दोन्ही उपनिषदांनी परंपरेचं महत्व दिलेलं आहे. भगवंतांनी दिलं आहे की नाही? आता उपनिषदाचं सारच भगवद्गीता आहे. एवं परंपरा प्राप्त इमं राजर्षयो विदुः त काले नेह महता. आहे की नाही? परंपरेचं महत्व भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. ईशावास्योपनिषद, केनोपनिषद आणि कठोपनिषद यांनी सुद्धा परंपरेचं महत्व सांगितलेलं आहे. मग आता आम्ही बघावं की नाही बघावं? आणि आम्ही परंपरेला विचारपूर्वक पाळावं की कृतिशीलता म्हणून पाळावं? विचारपूर्वक पाळलं पाहिजे, आणि ह्याचा विचार आम्ही केला पाहिजे. जर आमच्या लक्षात येत नसेल की याच्या मागे विचार काय आहे, तर लक्षात येईपर्यंत ते पाळत राहा. पण याच्यात काय पडलं आहे असं म्हणून त्याला सोडून देता कामा. नाही समजलाय ना, ठीक आहे, होऊ शकतो याच्या मागचा उद्देश आम्हाला नाही समजला, तर आम्ही तो श्रद्धेने पाळावा. एक दिवस त्याचं आकलन झाल्याशिवाय राहणार नाही. पण आम्हाला काय असं म्हणायलाच होत, महालक्ष्मीला 16 कशाला पाहिजे? कशाला पाहिजे हा प्रश्न विचारण्यापेक्षा आनंदाने करता काय येत नाही हा प्रश्न विचार, की माझा आनंद माझ्या मनाविरुद्ध गोष्ट घडल्यानंतर मोडतो का? माझ्या मनाविरुद्ध सल्ला झाला तर बिघडतो का बरं? रमण महर्षी म्हणले की माझी जायची वेळ जवळ आली आहे, आता बस झालं सगळं औषधोपचार, मला जाऊ द्या. पण ज्या लोकांना ते सल्ले घेत असत त्या सगळ्यांचं म्हणणं असं होतं की जर तुम्ही ऑपरेशन केलात तर तुमचा कॅन्सर निघून जाईल आणि तुम्ही दुरुस्त व्हाल, त्यामुळे तुम्ही सर्जरीला हो म्हणा रमण महर्षींना. आणि मग रमण महर्षी म्हणाले की ज्या अर्थी तुमच्या सगळ्यांचा कल तसा आहे आणि मी राहणार नाही हे मला माहिती आहे, तरीही एवढ्या वेदना सहन करणं माझ्या प्रारब्धातच आहे. मी ऑपरेशन करता राजी आहे तुमच्या इच्छेमुळे. पाचामुखी परमेश्वर, चला, त्यांनी आनंदाने ते स्वीकारले आणि तेवढ्या वेदना त्यांनी सहन केल्या, त्यानंतर ते राहिले नाहीत हा भाग वेगळा. पण आनंदाने, इच्छा नसताना, एक टेस्ट करायला माणूस तयार होत नाही इच्छा नसताना. मी सुई नाही टोचून घेणार, त्यांनी शस्त्रक्रिया करून घेतली इच्छा नसताना. आम्ही साध्या साध्या गोष्टी पाळू शकत नाही हो इच्छा. एक सुंदर वाक्य आठवलं, सांगावं की नाही असं वाटत होतं. ती मला म्हणाली की मी सगळ्या तडजोडी करू शकतो,
पण अंतःकरणाची शांती बिघडली की मग मला तडजोड नाही करता येत, कारण ती बिघडलेली मला आवडत नाही. कोणतीही गोष्ट कमी जास्त असली तरी मला चालेल, पण मनःशांती बिघडलेली मला चालत नाही, ते मला आवडत. काय मेहनत करावी लागते, काही झालं तरी काय बिघडू नये कोणाची. उपनिषदांचा अभ्यास आहे, असा अभ्यास केला पाहिजे की माझे पूर्वज मला काय सांगू इच्छितात. त्यांच्या काळी थोडी असं होतं. मग भात चालतो आपल्याकडे तर इडली चालायला काय हरकत आहे, हे तरकट विचार झाले. तरकट विचार हे पोरकटपणाकडे जातात. तर्का प्रतिष्ठा, ब्रह्मस्वरूप प्राप्तीसाठी तर्काला प्रतिष्ठा नाही. ब्रह्मसूत्राचं सांगणं आहे तर्का प्रतिष्ठा. म्हणून तर्काने ब्रह्मसूत्र प्राप्त होणार, ब्रह्मस्वरूप प्राप्त होणार नाही. म्हणून कशाने ऐकलं पाहिजे? वरिष्ठांनी बोधिले आणि परंपरेने उपदेशिले. म्हणून घरातल्या वरिष्ठ लोकांचं श्रद्धापूर्वक ऐकावं. वरिष्ठ कोणाला म्हणतात त्या व्याख्येत जास्त कोणाला म्हणतात श्रुती स्मृतींचे अर्थ आपण होऊनी मूर्त अनुष्ठाने जगा देत वडील जे इति शुश्रुम धीराणाम, इति शुश्रुम धीराणाम ये नस्तद्विचचक्षिरे. कोणाकडनं ऐकलेलं आहे? आम्ही बुद्धिमंतांकडून ऐकलं आहे, परंपरेकडून ऐकलं आहे, म्हणजे वाड वडिलांकडून ऐकलं आहे. वाड वडील शब्दामध्ये श्रुती स्मृतींचे अर्थ आपण होऊन मूर्त अनुष्ठाने जगा देत वडील जे. अनुष्ठोनी नाही बरं, अनुष्ठाने जगा देत वडील जे. मी ते ज्ञानेश्वरीत पाहून घेतलं आहे. आता त्यात सांगतात जयासी नामरूपता असो पत्थर वा देवता. काकांनी हिंदी शब्द वापरला या ठिकाणी. असो पत्थर वा देवता उत्पत्ती स्थिती लयता असेची तया. 125. काय केलंय काकांनी? 10 आणि 11वा मंत्र एकत्र घेतलाय, त्यामुळे त्यांच्या ओव्या एकत्र आहेत 10 आणि 11. आपण ज्या वेळेला कर्म करतो आणि ते कर्म यथासांग पार पडतो त्यावेळी एक आनंद प्राप्त, आणि तो जो आनंद असतो त्या आनंदात माणूस धावून निघतो. पण काका सांगतात क्षणिक तेथे अमृतत्व. त्या ठिकाणी मिळणारा जो आनंद असतो कर्म पार पडल्यानंतर तो आनंद क्षणभराचा असतो. मुलगा पास झाला, छान मार्क्स मिळाले, भरपूर पेढे वाटले. आता या आनंदात राहायला काही हरकत आहे का? पण चांगल्या महाविद्यालयात ऍडमिशन मिळेल की नाही, क्षणिक तेथे अमृतत्व. आता हा आनंद अमृत आहे का हो? म्हणजे अखंड आहे का हो? टिकाऊ झाला का हो? छान मार्क्स मिळाले, काही चुकलंय का याच्यात? नाही, नक्की मिळाले. पण मग आता त्या दर्जाचं कॉलेज मिळालं पाहिजे. चालले मग आता एम्स मध्ये ऍडमिशन मिळेल का?
COEP मध्ये ऍडमिशन मिळेल का? इंजिनिअरिंग तर छान कॉलेजेस कोणते आहेत? COEP, IIT इकडे ऍडमिशन मिळतील का? लॉचे छान कॉलेजेस कोणते आहेत? भारतातले 10, त्यात ऍडमिशन मिळेल का? म्हणजे क्षणिक तेथे अमृत. आनंद हा अमृत स्वरूपात आहे का? नाही, क्षणिक स्वरूपात आहे. म्हणून कर्माने नेहमी क्षणिकच आनंद. लग्न छान पार पडलं, छान झालं ना हो. बस आता मांडव परतनी झालं की झालं. काय झालं? शेपूट पुन्हा सुरूच झालं. मांडव परतनी झाली, झालं. क्षणिक तेथे अमृत. आणि म्हणून वरिष्ठांनी जे सांगितलं त्याच्या मागे दूरदृष्टी असते. परंपरेने जे चालत आलं त्याच्या मागे दूरदृष्टी असते. आणि परंपरेने चालत आलं ते श्रद्धेने स्वीकारावं, पण स्वीकारत असताना त्याच्या मागचा विचार काय आहे हा शोधून काढावा. आणि तो सांगता आला तर पुढच्या पिढीला सांगावा सुद्धा की याच्या मागे काय विचार. पुढची पिढी काय म्हणते, त्याच्यात काय पडलंय, ते तर उगाच काहीतरी सांगितलं. उगाच नाही सांगितलं बाळा, मला कळत नाहीये, पण याच्या मागे नक्की अर्थ आहे. मला नाही कळला तर तुला कळेल, पण आपण हे असंच्या असं विचारपूर्वक किंवा कोणाकडून समजून घेऊन पाळू. अशा पद्धतीने जर कर्म केले तर ते जमतात. आमचं काय होतं की आम्ही कर्म करणार, वर्णी ब्राह्मणाला देऊन देणार, आणि जे दक्षिणा घे आणि ही वर्णी घे आणि तू करत राहा. याला उरकणं असं. उरकलेलं जे कर्म आहे ते कर्म त्याचं नीटच फळ देईल का? अपेक्षित फळ देईल का? नाही ना देणार. होतं कसं, एकदा कर्माच्या मागे लागलो की ते कर्म मला जंजाळात खिचून घेतं. कर्माचा एक भोवरा असतो. समजताय का मला माहित नाही. समजा एक कार्यक्रम करायचा आहे, आपल्या घरी नवरात्र करायचं आहे. मग नवरात्रामध्ये काय होतं, आपण भजन म्हणतो पण आपला आवाज बेताचाच असतो. मग आपल्याला वाटतं चांगल्या आवाजाचा मिळावा भजन गाणारे, म्हणून चांगली गाणारी मंडळी बोलवतो. मग चांगली गाणारी मंडळी येतात म्हणून ऐकायलाही लोक येतात. मग असं वाटतं की चांगले चांगले गायकच बोलवावे. मग चांगला चांगला गायकच बोलवला जातो. मग एवढा चांगला गायक येणार तर मग तेवढं घर पुरतं का? मग तो दुसरीकडे घ्यावा लागतो. मग देव एकीकडे आणि आम्ही. आता देव सर्वत्र आहे ही भावना नाही आहे बरं का ते. आणि मग सुरू झालं महत्व कार्यक्रमात. मग इतके जण आले आणि मोठ्या मोठ्या घरचे लोक आले, म्हणजे काहीतरी त्यांना जलपान हे ते द्यावंच की नाही हो. मग आता हा जो यजमान आहे किंवा घरातली जी सगळी मंडळी आहे ती या सगळ्या आयोजनातच व्यस्त. आणि मग ज्या देवतेंचं नवरात्र म्हणून आम्ही ते आयोजन केलेलं असतं ते काय होतं. मी माझ्या वडिलांना विचारलं होतं की गोपाल कृष्णांचं नवरात्र होतं तर विविध लोकांना आपण इथे भजनांकरता बोलवावं का? तर ते म्हणाले गाजतील भजन, पण आपल्याकडून भगवंताची सेवा घडणार नाही. कार्यक्रमाचं आयोजन घडेल आणि एखाद्या पिढीला जर ते आयोजन करणं शक्य झालं नाही तर परंपरा मोडकळीला निघेल. काही पिढ्या कर्ज काढूनही करतील, पण त्यानंतर त्यांना जमलं नाही तर परंपरा मोडकळीला निघेल. असं करू नये. त्यापेक्षा घरातल्या प्रत्येकाने भजन म्हणावं. त्याचा आवाज कसाही असो, त्याचा भाव मला देवापाशी, माझ्या देवापाशी भजन म्हणायचं हा आहे. त्याच्यामुळे
या मोठेपणात न जाता काय केलं पाहिजे. कसं असतं, परंपरेनी आणि वडीलधाऱ्यांनी कसा विचार केला असतो बघ. त्यावेळेला काही ऑर्केस्ट्रा नव्हते, तेव्हा काही एवढे वाद्य नव्हते, असं म्हणून त्यांचं म्हणणं लगेच असं उडवून लावण्यासारखं नसतं. ते फार मोठं सखोल असतं विचार करून. आणि लक्षात ठेवा, प्रत्येक घराची जी वडील मंडळी आहे ती ऋषी आहेत. लक्षात, आपलं गोत्र कोणाचं आहे, त्या गोत्राचा गोत्रोत्पन्नोहम म्हणून उच्चार करावा लागतो. आणि नंतर समजलं तर प्रवरांचा उच्चार असतो. प्रवर नाही समजणार, सोडून द्या. गोत्राचा उच्चार असतो आणि गोत्राचे प्रमुख ऋषी असतात. लक्षात, म्हणजे आपल्या परंपरेचे आद्य परंपरा कोणी तयार केलेली आहे, त्या ऋषींनी तयार केली आहे. मग आता अशी तशी असेल का हो परंपरा? घरातल्या वडीलधारी मंडळी जो असतो, ती मंडळी त्या ऋषीच्या जागेवर असतात. ज्या गोत्रोच्या उत्पन्न आपण झालेलो आहोत, घरात आपल्या घरातली वडीलधारी जी मंडळी आहे ती त्या ऋषीच्या जागेवर आहे. आणि हे वडीलधाऱ्या मंडळींनी ही आठवण ठेवायची. आणि त्यांनी मग तसं विचारपूर्वक मार्गदर्शन पुढल्या पिढीला करायचं असतं. आणि असं सगळीकडे आहे, लक्षात ठेवा, विसरू नका. एक ॲनिमल प्लॅनेटवर पाहिलेली गोष्ट सांग. आत्यंतिक दुर्भिक्ष ज्या वेळेला पडतं, त्यावेळी हत्तीच्या कळपातला सगळ्यात वरिष्ठ जी हत्तीण आहे, सगळ्यात वरिष्ठ वयाने, तिच्या हे लक्षात येतं की इतक्या कमी वेळामध्ये इथलं पाणी संपत आहे. जास्त काळ जर इथे राहिलो तर हे संपणार आणि पुढे रस्त्यात पाणी मिळणार नाही. म्हणून पाण्याचा विपुल साठा असलेली जागा गाठायला किती वेळ आहे, ती जागा कुठे आहे, आणि ती सगळ्या समूहाला तिथपर्यंत घेऊन जाते. असा दुष्काळ 12-12, 20-20 वर्षापूर्वी पडलेला असतो. पण तेवढं स्मरणात ठेवून सगळ्या समूहाला तिथपर्यंत घेऊन जाते, सगळ्यांचे प्राण वाचते. वरिष्ठाची जबाबदारी आहे की आपल्या घरातल्या सगळ्या लोकांचे जीव ब्रह्मैक्य कसे होतील याचा विचार त्यांनी केला पाहिजे. त्या मी बंद करून, याचा विचार त्यांनी केला पाहिजे. आणि हा विचार आम्ही करतो आहोत का, या दृष्टीने वरिष्ठांनी सुद्धा काय केलं पाहिजे, अभ्यासपूर्वक कथन केलं पाहिजे. अशा पद्धतीने ज्या वेळेला आम्ही चालू ना, त्यावेळेला आमचं जीवन जीव ब्रह्मैक्याकडे जाईल आणि सगळी परंपरा त्या दिशेने वाटतात. नाही तर मग हे जाऊ द्या, ते जाऊ द्या, ठीक आहे, थोडासा व्याप कमी केला तरी चालतो, पण त्या विचाराला सोडून चालणार नाही. असो, अन्य देवाहुर विद्यया अन्यदाहुर विद्यया इति शुश्रुमधीराणाम नस्तद्विचक्षुगिरे. या पद्धतीने ज्या वेळेला आपण विचार करू आणि आपलं जीवन आपण घालवू, तेव्हा शतसंवत्सर तेथीचे ते क्षणची देवलोकी. देवलोक कसे असतात, आपल्याकडले शतसंवत्सर देवलोकीचा. आता हे समजायला सोपं झालं तरी झेंडे अमरपुरीचे उतरतीची. देवलोकीचा कार्यकाल एवढा मोठा असताना सुद्धा तिथले झेंडे उतरतात, म्हणजे देवलोक सुद्धा नष्ट होतो. कळत असेल तुम्हाला. आज आपला विक्रम आणि प्रज्ञान हे आज पुन्हा कामाला लागणार, कारण काल सूर्योदय झाला आहे चंद्रावर. म्हणजे चंद्रावरचा सूर्योदय आणि चंद्रावरचा सूर्यास्त आणि पृथ्वीवरचा सूर्योदय आणि सूर्यास्त यांच्या कालखंडात
फरक किती आहे बघा. तसं देवलोक आणि मृत्यूलोक यांच्या कालखंडात फरक आहे, एवढं जरी आपल्या लक्षात आलं तरी पण आपण यातनं बरंच काही शिकलो असं समजूया. आणि उद्या आपण आणखीन, उद्या म्हणजे सोमवारी, सोमवारचा जो मंत्र आहे 11 नंबर, हा सौ शैलजा लोले घेतील. विद्याम च्या विद्याम च यस्तद्वेदो भयम सह अविद्यया मृत्युम तीर्त्वा विद्याया मृतमश्नुते. मी त्यावेळेला प्रवासात असण्याची शक्यता आहे, त्यामुळे पुढले 2 दिवसाचे श्लोक सौ शैलजा लोले घेतील आणि ते ऑनलाईन घेतील. अशा पद्धतीने आज आपण थोडं लवकर थांबणार होतो, त्या पद्धतीने माझ्या घशालाही त्यांनी आराम होईल. पुन्हा बाहेर गावची प्रवचन आहेत. इंदोर पासून प्रवचनाचा प्रारंभ होतोय. तर आपण आज या ठिकाणी थांबूया आणि आपल्या सगळ्यांना मी वंदन करतो. 9 तारखेला आपण ऑफलाईनला येऊ. ऑनलाईन प्रवचन आपलं रोज सुरू होईल असेल. उद्या महालक्ष्मी असून सुद्धा आपली भगवद्गीता होणार आहे आणि आनंदाची गोष्ट, काही जणांना जमेल, नाही जमणार, महालक्ष्मीचं दर्शन सुद्धा होईल. तर उद्या आपण ऑनलाईन महालक्ष्मीचं दर्शन घेऊ आणि भगवद्गीतेचं चिंतन करू. आपल्या सगळ्यांना वंदन करतो आणि थांबतो. लीलाताईंचं राम स्तोत्र पठण आहे कृष्ण. सांगा. हा, उद्या महालक्ष्मी निमित्त आदरणीय लीलाताई दातार पुणे हे भगवान शंकराचार्यांचं देवी स्तोत्र आधी